गुड मॉर्निंग मित्रांनो. तुम्हा सर्वांचं या न्यू यूट्यूब व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण MAH BCA BBA BMS आणि BBM CET या एक्झामबद्दल थोडी इन्फॉर्मेशन घेणार आहोत, ज्यामध्ये आपण सिलेबस, फीस, एक्झामचा पेपर पॅटर्न, इलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहणार आहोत. तर चला आपण सुरू करूया. तर सगळ्यात पहिला प्रश्न जो विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येतो तो म्हणजे हा की बाबा जर आपण एक्झाम देतोय तर त्यासाठी नेमका इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल. तर या एक्झामसाठी सगळ्यात पहिला मेन क्रायटेरिया हा आहे की हा जो पहिला आहे तर कॅन्डिडेट शुड बी अ सिटीजन ऑफ इंडिया. याचा अर्थ कॅन्डिडेट हा भारतीय नागरिक असावा. ओके. सेकंड, candidate should have passed 10+2 examinations with eligibility as per the admission policy of the affiliating university. याचा अर्थ कॅन्डिडेटनी किंवा विद्यार्थ्यांनी 10+2 याचा अर्थ 12वीची एक्झामिनेशन दिली पाहिजे, ते पण कुठून? ॲफिलिएटिंग युनिव्हर्सिटी म्हणजे अशी युनिव्हर्सिटी जी की सरकारने किंवा महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली आहे किंवा त्यांनी रिकग्नाइज केली आहे. त्यासोबतच थर्ड जी क्रायटेरिया आहे तो म्हणजे कॅन्डिडेट अपिअरिंग इन 10+2 or its equivalent examination are also eligible to appear for CET examination. तर असे विद्यार्थी जे 12वीची एक्झाम देत आहेत ती विद्यार्थी सुद्धा या एक्झामसाठी इलिजिबल आहेत आणि ती एक्झाम देऊ शकतात. तर नेक्स्ट मोठा प्रश्न हा की या एक्झामची नेमकं फीस किती आहे. तर ओपन कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत फ्रॉम इधर महाराष्ट्र स्टेट असो किंवा बाहेरचे असो, अदर देन महाराष्ट्र स्टेट किंवा जम्मू अँड काश्मीर मायग्रंट असो, त्यांच्यासाठी ही फीस आहे ₹1000. आणि असे विद्यार्थी जे की कास्टमधून येतात जसं की SC ST VJ OBC NT SBC SCBC EWS किंवा PWD किंवा ऑर्फन आणि ट्रान्सजेंडर, तर अशा विद्यार्थ्यांना ही फीस फक्त ₹800 आहे. नेक्स्ट म्हणजे या एक्झामचा पेपर पॅटर्न आणि जो सिलेबस आहे तो काय असणार आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ही एक्झाम टोटल 100 मार्कांची असेल. त्यामध्ये 100 प्रश्न असतील. ओके. सो 100 क्वेश्चन्स असणार आहेत. ते पण ते पण 1 मार्क ईच असेल. ओके. सो 100 क्वेश्चन्स फॉर 1 मार्क ईच म्हणजे टोटल 100 मार्क्स. ठीक आहे. आता त्यामध्ये तुम्हाला इंग्लिश लँग्वेज ज्याचे 30 क्वेश्चन्स आहेत, रिझनिंग त्याचे 40 क्वेश्चन्स आहेत, जनरल नॉलेज अँड अवेअरनेस याचे 15 क्वेश्चन्स आहेत आणि कम्प्युटर बेसिक्स याचे पण 15 क्वेश्चन्स आहेत. असं टोटल मिळून हे सगळे बनतात 100 मार्क्स. ओके. तर ही जी एक्झाम आहे ती कम्प्लिटली MCQ बेस्ड क्वेश्चन्स असणार आहे त्या एक्झाममध्ये. त्यासोबतच या एक्झामला कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, ज्यामुळे तुम्हाला एक खूप चांगला ऑपॉर्च्युनिटी मिळेल. याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करू शकाल. तुम्ही इधर ऑप्शन एलिमिनेट करा किंवा जर तुम्हाला खूपच डाऊट असेल तर गेस करा, कारण निगेटिव्ह मार्किंग अशी पण नाही आहे. सो इन केस तुम्हाला करेक्ट असेल तर मार्क भेटतील, नाहीतर काहीच नाही, नुकसान काहीच नाही यामध्ये. ठीक आहे. तशीच ही जी पूर्ण एक्झाम आहे ती 90 मिनिट्सची असणार आहे. सो तुम्हाला 90 मिनिट्समध्ये टोटल 100 प्रश्न सॉल्व्ह करावे लागणार आहेत. दॅट टू फॉर 100 मार्क्स. ठीक आहे. या एक्झामचा पूर्ण जो मीडियम आहे तो इंग्लिश असणार आहे. दुसरी कोणतीच लँग्वेज जमणार नाही आहे आणि हे कम्प्लिटली ऑनलाईन बेस्ड असणार आहे. कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे. ओके. सो या सगळ्यांची तयारी तुम्ही नीट प्रॉपर करा. सरकारनं तुम्हाला अजून एक चान्स दिला आहे. त्यासाठी तुम्ही प्लीज प्रिपेअर करा. तुम्हाला काही डाऊट असतील, कोणत्याही टॉपिक्सची गरज असेल तर प्लीज मला कळवा, जेणेकरून मी तुम्हाला ते टॉपिक चांगल्या प्रकारे म्हणजे माझ्याकडून होईल तेवढ्या चांगल्या प्रकारे तुम्हाला मी एक्सप्लेन करेल. स्टील काही डाऊट्स असतील तर आपण याच्यावरती चर्चा करूया, जरा बोलूया, काही क्वेश्चन सॉल्व्ह करूया, जेणेकरून तुम्हाला तो टॉपिक असो किंवा तो सब्जेक्ट असो तो परफेक्ट होईल. ओके. सो आपण हा व्हिडिओ इथेच एंड करूया. काही फीडबॅक असेल, काही क्वेश्चन असेल तर मला प्लीज कमेंट डाऊन करा. थँक्यू.